Welcome back, students. So, in this video, we are going to discuss about the day 42 activity. So, as you can see here, you can see the second activity, which is for day 42, and there are some instructions for teacher and parents and facilitators. आता ही जी ऍक्टिव्हिटी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही ऍक्टिव्हिटी ग्रामरवर आधारलेली आहे. स्पेशली तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, त्याला आपण चेंज द व्हॉइस सुद्धा म्हणतो. आता हे करत असताना सुरुवातीला काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या कुठल्या आहेत ते आपण पाहूयात आणि मग पुढची ऍक्टिव्हिटी कशी सोडवायची ते आपण पाहणार आहोत. ओके, सो इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आर ऑब्झर्व द पॅटर्न ऑफ थिंकिंग ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थी कोणत्या प्रकारे थिंकिंग करतात हे त्यांनी जाणून घ्यायचं आहे. चेक द स्टुडंट्स प्रिव्हियस नॉलेज ऑफ द कन्सेप्ट ऑफ सेंटेन्स, सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. आता हे खूप महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांना सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याच्याबद्दल माहित हवंच, तरच तुम्हाला हा पॅसिव्ह व्हॉइस जमणार आहे. बघा, इंग्लिशचं एक स्ट्रक्चर असतं सेंटेन्सचं. ते कसं असतं तर पहिला सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर वर्ब असतो आणि शेवटी ऑब्जेक्ट असतो. याचा इथून पुढे खूप वापर होणार आहे. आपण तो पुढे रिवाइज करणार आहोत, त्यापासून नवीन वाक्य पण आपण तयार करणार आहोत. पण त्याच्या अगोदर काही इन्स्ट्रक्शन आहेत ज्या तुमच्यासाठी आहेत, त्या कोणत्या बघूयात. स्टुडंट्स विल ट्राय देअर बेस्ट टू आयडेंटिफाय द ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह सेंटेन्सेस. तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेंटेन्सेस ओळखता आले पाहिजेत. स्टुडंट्स विल ट्राय टू आयडेंटिफाय द वर्ब, द सब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्सेस. त्याचबरोबर तुम्हाला त्या वाक्यामधलं वर्ब कोणतं आहे, सब्जेक्ट कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे हा ओळखता आला पाहिजे. आता बघूया आपण हे सोडवायचंय कसं. सोडवत असताना तुम्हाला या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. बघा, ही जी इन्स्ट्रक्शन आहे मी आता इथे वाचणार नाहीये, कारण तुम्ही स्वतःही वाचून पाहू शकता. या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे सांगितलेलं आहे. मी एक तुम्हाला वेगळा मार्ग दाखवणार आहे, एक वेगळी ट्रिक सांगणार आहे की ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा. त्यामुळे मी हे नाही तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. जी ट्रिक आहे ती तुम्हाला मी डिस्कस करेन. फक्त मी काय करणार आहे, जे सेंटेन्स आहे या ठिकाणी राज ओपन द गेट, हे सेम सेंटेन्स मी यूज करेन पुढं ऍज अन एक्झाम्पल आणि त्याच्याद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आता त्यानंतर तुमच्या ब्रिज कोर्स ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही हे पाहू शकता की हा चार्ट तुम्हाला दिलेला आहे की कोणता टेन्स असेल तर तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. पण हे जर करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला खूप सारे नियम पाठ करावे लागतील. कुठल्या टेन्ससाठी कसं करायचं लक्षात ठेवावं लागेल. पण यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला आता सांगणार आहे की ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं कसं. ॲज आय टोल्ड यू, आय हॅव टेकन द सेम एक्झाम्पल फ्रॉम युअर ब्रिज कोर्स, दॅट इज राम ओपन्ड द गेट. ओके, आता याच्यापासून मला काय करायचं आहे, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं आहे. पण हे करत असताना सुरुवातीला मला या वाक्यांमधला सब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे आणि ऑब्जेक्ट कोणता आहे हे शोधून काढता आलं पाहिजे. बघा, जो क्रिया करत असतो त्याला आपण कर्ता म्हणतो, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला सब्जेक्ट असं म्हटलं जातं. मग या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, राम. वर्ब म्हणजे जी क्रिया घडते आहे कुठली, उघडण्याची, आणि हा दर्शवणारा शब्द कुठला आहे, ओपन्ड, म्हणजे हे झालं वर्ब. आणि शेवटी ज्याच्यावर क्रिया घडते तो असतो ऑब्जेक्ट. क्रिया कशावर घडते आहे, द गेटवर, म्हणजे हे झालं ऑब्जेक्ट. ओके, आता हे ज्याला समजलं असेल त्यालाच पॅसिव्ह व्हॉइस समजणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, इंग्लिशचं स्ट्रक्चर हे कसं असतं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, राम, वर्ब आहे ओपन्ड आणि ऑब्जेक्ट म्हणून द गेट हे काम करत आहे. ओके, सो फर्स्ट रूल, आय एम गोइंग टू टेल ओनली 4 रूल्स हिअर. 4च रूल्स मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे समजणार आहे. बघा, पहिला रूल काय आहे तर तुम्हाला दोघांच्या जागा बदलायच्या आहेत. कोणाकोणाच्या, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या. म्हणजे हा सब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट हा तुम्हाला इंटरचेंज करायचा आहे. मी या ठिकाणी एरो दाखवलेत बघा. सब्जेक्ट तुमचा जो आहे वाक्यामध्ये तो नवीन वाक्यामध्ये ऑब्जेक्ट बनणार आहे आणि ऑब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट होणार आहे. ते कसं करायचं बघा, सेम एक्झाम्पल मी इथं घेतलेला आहे जे आपण या ठिकाणी डिस्कस केलं होतं. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे हा जो सब्जेक्ट आहे हा तुम्हाला नेऊन शेवटी ठेवायचा आहे आणि हे जे ऑब्जेक्ट आहे हे तुम्हाला सुरुवातीला ठेवायचं आहे. मग वाक्य कसं होईल, वाक्य तुम्हाला असं दिसेल बघा, द गेट मी सुरुवातीला घेतला आणि राम हा मी शेवटी टाकला. ओके, दिस इज आवर फर्स्ट रूल. इथं आपला पहिला रूल संपला. आता दुसरा रूल काय आहे बघा. आता दुसरा रूल आहे यूज बाय बिफोर न्यू ऑब्जेक्ट. समजतंय का बघा, ऑब्जेक्ट वाक्याच्या शेवटी असतो. आता हे आपलं नवीन वाक्य बनत चाललेलं आहे. याचा नवीन ऑब्जेक्ट कोण आहे, राम.
आता तुम्हाला काय करायचं आहे, जो नवीन ऑब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हा शब्द ऍड करायचा आहे. कोणता? बाय. मग मी नवीन वाक्य तयार केलं. द गेट मध्ये स्पेस ठेवलेला आहे, त्याच्या ठिकाणी काय लिहायचं मी तुम्हाला सांगेन. पण इथं पहा, मी रामच्या अगोदर बाय लिहिलंय, कारण राम हा आपला नवीन आता ऑब्जेक्ट आहे. ओके, हा झाला दुसरा रूल. पहिला रूल होता सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याच्यामध्ये इंटरचेंज. दुसरा रूल आहे नवीन जो आपला ऑब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर तुम्हाला बाय हा शब्द यूज करायचा आहे. आता थर्ड रूल आहे यूज थर्ड फॉर्म ऑफ ए मेन वर्ब बिफोर बाय. पुन्हा एकदा जे पहिलं उदाहरण होतं ते मी इथं तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे वाक्य होतं राम ओपन द गेट. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थर्ड फॉर्म कशाचा वापरायचा आहे, जे मेन वर्ब आहे ते. या वाक्यामध्ये मेन वर्ब कोणता आहे? ओपन्ड. आता ओपन्ड या शब्दाचे या व्हर्बचे 3 फॉर्म होतात. पहिला फॉर्म आहे ओपन, OPEN. सेकंड फॉर्म आहे ओपन्ड, जसं स्पेलिंग असतं OPENED, तुम्ही इथं पाहू शकता. आणि सेम स्पेलिंग आणि सेम शब्द किंवा फॉर्म थर्ड मध्ये पण यूज केला जातो. म्हणजे याचे 3 फॉर्म कसे आहेत? ओपन, ओपन्ड, ओपन्ड. ओके. सो वी हॅव टू यूज द थर्ड फॉर्म ऑफ दिस वर्ब, बट वेअर? बिफोर बाय. बघा, मगाशी आपण काय केलं होतं, जो नवीन ऑब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर आपण बाय शब्द लिहिला होता. आता त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, या मेन वर्बचा थर्ड फॉर्म लिहिणार आहोत, जो सेमच आहे. म्हणजे तो काय आहे? ओपन्ड. ओके, तिसरा रूल पण समजला. पहिला रूल आपण काय केलं, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इंटरचेंज केले. दुसरा रूल, नवीन ऑब्जेक्टच्या अगोदर आपण बाय यूज केलं. तिसरा रूल, बायच्या अगोदर जे मेन वर्ब आलेलं होतं त्याचा आपण थर्ड फॉर्म यूज केला. आता शेवटचा नियम तो काय आहे? शेवटचा नियम आहे यूज हेल्पिंग वर्ब बिफोर मेन वर्ब. तुम्हाला आता हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. कशाच्या अगोदर? तर या मेन वर्बच्या अगोदर. आता हा हेल्पिंग वर्ब कोणता वापरायचा किंवा कसा वापरायचा हे कसं ठरवायचं आपण? तर बघा, या ठिकाणी मी काही तुम्हाला हिंट देतो. या ठिकाणी मी V1 शब्द लिहिलाय. याचा अर्थ काय? हे जे मेन सेंटेन्स होतं मगाशी तुम्ही पाहिलं होतं, या मेन सेंटेन्स मध्ये जर दिलेलं वर्ब हे फर्स्ट फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला एम, इज, आर यापैकी एक हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे. जर दिलेलं हे जे मेन वर्ब होतं हे सेकंड फॉर्म मध्ये असेल तर त्याच्या ऐवजी तुम्हाला वॉज किंवा वेअर वापरायचं आहे. जर दिलेलं क्रियापद हे थर्ड फॉर्म मध्ये असेल तर त्या वाक्यामध्ये ऑलरेडी हॅव, हॅज, हॅड यापैकी एक कुठला तरी शब्द आला असेल त्याच्यानंतर तुम्हाला बीन वापरायचं आहे. जर दिलेलं वर्ब हे मॉडेल वर्ब असेल तर त्याच मॉडेल वर्बच्या नंतर तुम्हाला बी हा शब्द यूज करायचा आहे. आणि जर ING फॉर्म मध्ये एखादा शब्द तुम्हाला दिला असेल म्हणजेच वर्ब दिला असेल तर त्या वाक्यामध्ये आलेलं हेल्पिंग वर्ब वापरल्यानंतर त्याच्यानंतर बीइंग हा शब्द ऍड करायचा आहे. म्हणजे कसा करायचा? एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. समजा वाक्यामध्ये इज वॉकिंग असं आलं असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, हेल्पिंग वर्ब आहे असं घ्यायचं इज, फक्त हा ING जो आहे तो या ठिकाणी बीइंग हा शब्द यूज करायचा आहे या ING ला रिप्लेस करण्यासाठी. असं का करायचं? कारण या क्रियापदाचं आपल्याला थर्ड फॉर्म यूज करायचं असतं पॅसिव्ह व्हॉइस करताना. म्हणून हा जो ING फॉर्म आहे तो आपण बीइंग याच्या रूपात वापरत असतो. आता हे झाले नियम. आता हा जो टॉपिक आहे हा थोडासा वास्ट आहे पॅसिव्ह व्हॉइसचा. हा एवढ्यात तुम्हाला समजून सांगता येणार नाहीये, पण या उदाहरणापुरता मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. नंतर ब्रिज कोर्स ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर मी डिटेल्ड व्हिडिओ प्रत्येक ग्रामर पॉइंटचे करणार आहे, तेव्हा मी तुम्हाला अजून समजावून सांगेन. ओके, आता आपण जे उदाहरण पाहत होतो त्याच्याबद्दल बोलूयात. राम ओपन द गेट. आता आपला विषय चाललेला आहे हेल्पिंग वर्ब चूज करायचा. हे कसं करायचं? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की इथं जो मेन वर्ब आलेला आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे, फर्स्ट फॉर्म मध्ये आहे, थर्ड मध्ये आहे की 3 मध्ये आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा ओळखायचं आहे. ओके, आता या ठिकाणी जो आहे मेन वर्ब हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर हा आहे सेकंड फॉर्म मध्ये. बरोबर का? बघा, हा सेकंड फॉर्म मध्येच का आहे, हा थर्ड फॉर्म मध्ये का नाही? कारण याच्या सेकंड फॉर्म पण ओपनच आहे आणि थर्ड फॉर्म पण ओपनच आहे. हा थर्ड फॉर्म मध्ये का नाहीये ह्याची पण एक हिंट आहे. बघा, जर दिलेल्या क्रियापदाच्या अगोदर हॅव, हॅज किंवा हॅड हे जर इथं आलं असतं तर हा तिसरा फॉर्म असता. या ठिकाणी असा कोणताही शब्द आलेला नाहीये म्हणून हा याचा दुसरा फॉर्म आहे. ओके, सो हा दुसरा फॉर्म आहे म्हणून आपल्याला कोणतं हेल्पिंग वर्ब आता घेतलं पाहिजे, एक तर वॉज किंवा वेअर.
आता वॉज हे कधी घ्यायचं आणि वेअर कधी घ्यायचं? जर नवीन वाक्याचा कर्ता हा सिंग्युलर असेल तर आपण वॉज घ्यायचा आहे, आणि कर्ता जर प्लुरल असेल तर आपण वेअर घेणार आहोत. आता आपलं नवीन वाक्य तयार काय झालं होतं बघा. आपण इथंपर्यंत आलो होतो. द गेट डॅश डॅश ओपन्ड बाय राम. आता आपला जो हा सब्जेक्ट आहे हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? इट इज व्हेरी सिम्पल. इट इज अ सिंग्युलर वर्ड. हा सिंग्युलर आहे. जर सिंग्युलर असेल तर आपण काय वापरणार आहोत? वॉज. ओके. तर या ठिकाणी मी आता काय घेतो? वॉज. वेट अ मिनिट. ओके. सो या ठिकाणी मी आता शब्द घेतोय वॉज. सो दिस इज युअर आन्सर. किती सोपं आहे बघा. आपण फक्त 4 स्टेप केल्या. पहिली स्टेप काय केली? हा जो राम होता म्हणजे हा सब्जेक्ट होता तो आपण शेवटी घेतला, आणि हा जो ऑब्जेक्ट होता तो ऍज अ सब्जेक्ट घेतला. ते घेतल्यानंतर आपण नवीन ऑब्जेक्टच्या अगोदर बाय शब्द लिहिला. बायच्या अगोदर आपण थर्ड फॉर्म यूज केलं जे मेन वर्ब होतं त्याचं, आणि त्याच्या अगोदर आपण हेल्पिंग वर्ब घेतलं. आणि हे हेल्पिंग वर्ब आपण कशाच्या आधारे घेतलं? तर जे मेन वर्ब आलं होतं मूळ वाक्यामध्ये त्याचा फॉर्म पाहून, तो फर्स्ट फॉर्म मध्ये होता, सेकंड मध्ये होता, थर्ड मध्ये होता, हे पाहून आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब घेतला, आणि हे तुमचं पॅसिव्ह व्हॉइस तयार झालं. या ठिकाणी तुम्हाला कोणताही टेन्स पाहायची गरज नाही, कोणताही नियम पाहायची जास्त गरज नाही. सिंपल नियम या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे फॉलो करून तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस तयार करू शकता. ओके. सो नाउ आता या ठिकाणी प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. द टीचर ड्रॉप्स द पेन ऑन द फ्लोअर वन मोर टाइम अँड टेल्स द स्टुडंट्स एक्सेट्रा. हे मी वाचत नाहीये का? अगेन या ठिकाणी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस कसा तयार करायचा हे सांगितलेलं आहे, जे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे 4 नियमां थ्रू. त्यामुळे हे डबल मी डिस्कस करत नाही. आता तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी सोडवायची होती ती ऍज अ सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. पण तुम्ही या ठिकाणी काय करू शकता? जे सेंटेन्सेस आणि उत्तरं तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी प्रिंटेड दिसतायत, हे तुम्ही आहे असे घेऊ शकता. बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? इच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द एक्सरसाइज हॅज अन अंडरलाइन वर्ड ऑर फ्रेज अँड 3 वर्ड्स फ्रेजेस आर गिवन आफ्टर द सेंटेन्स. या ठिकाणी 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. इफ वन ऑफ द गिवन वर्ड फ्रेजेस मेक्स द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट, सिलेक्ट द वर्ड फ्रेज ॲज युअर आन्सर. तुम्हाला काय करायचंय बघा, या ठिकाणी तुम्हाला जे हेल्पिंग वर्ब दिसतंय किंवा वर्ब दिसतंय त्याला रिप्लेस करण्यासाठी या तिन्ही पैकी कोणता वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब रिप्लेस करू शकतो ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि इट इज व्हेरी सिम्पल. कसं सिम्पल आहे बघा. द लॉक इज ओपन्ड बाय राधा. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कुठला आहे? इज. इज हा हेल्पिंग वर्ब इथं का आलाय? कारण हे द लॉक हे सिंग्युलर आहे. हे जर प्लुरल असतं तर इथं काय आलं असतं? आर. बरोबर. आता याचं आपल्याला पास्ट टेन्स करायचं आहे. पास्ट टेन्स करायचं असेल तर सिंग्युलर साठी आपण काय यूज करतो? वॉज. म्हणून याचं उत्तर वॉज असं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अ कॅट हॅव बीन कॉट बाय माय पेट डॉग. आता या ठिकाणी बघा अ कॅट हॅव बीन असं सांगितलेलं आहे, पण समजा हॅव बीन हे आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपण कुठला शब्द वापरू शकतो? हॅव्हिंग बीन नाही वापरू शकत आपण. वेअर नाही वापरू शकत. मग कोणता वापरू शकतो? हॅज. का? कारण कॅट या शब्दासाठी जेव्हा आपण एखादं थर्ड फॉर्म यूज करतो त्याच्या अगोदर आपण हॅव, हॅज, हॅड यूज करत असतो, तेव्हा हॅव किंवा हॅज यूज करत असताना करता जर आय किंवा वी असेल तेव्हाच आपण हॅव यूज करतो, अन्यथा आपण हॅज यूज करतो. सो द राईट आन्सर इज हॅज. आता अशाच प्रकारची वाक्य तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. हे दुसरं होतं, तिसरं, चौथं आणि 5वं. हेच आन्सर्स तुम्हाला या ऍक्टिव्हिटीचे उत्तर म्हणून लिहायचे आहेत. तुम्ही हा व्हिडिओ इथं पॉज करून ते लिहू शकता, किंवा हे आन्सर्स तुम्हाला तुमच्या ब्रिज कोर्सच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा दिलेले आहेत. इथं वेगळी ऍक्टिव्हिटी तुम्हाला कुठलीही सोडवायची गरज नाहीये. सो इव्हॅल्युएशन. व्हॉट इज इव्हॅल्युएशन ऑफ दिस ऍक्टिव्हिटी? द टीचर विल चेक वेदर द स्टुडंट्स हॅव कॉम्प्रिहेंडेड द कन्सेप्ट ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. विद्यार्थ्यांना ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची कन्सेप्ट समजलेली आहे का ते शिक्षक पाहतील. अँड व्हॉट वी लर्न टुडे? टुडे आय लर्न टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट, व्हर्ब अँड ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. सेंटेन्स मधलं सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट शोधणं तुम्ही शिकलेला आहात. टुडे आय लर्न टू चेंज द सेंटेन्स फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्व्हर्जन कसं करायचं ते तुम्ही शिकलेला आहात. टुडे आय लर्न टू चेंज द सेंटेन्स फ्रॉम पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह. ही ऍक्टिव्हिटी या ऍक्टिव्हिटीमध्ये झालेली नाहीये, तरी पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की टुडे व्हॉट वी लर्न. पण या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण फक्त काय शिकलेलो आहोत? ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह कसं करायचं याच्यावर मी डिटेल्ड व्हिडिओ
थोड्या दिवसानंतर एक सिरीज चालू करणार आहे ग्रामरवर, तेव्हा तुम्ही पाहू शकता. सो वी हॅव सॉल्व्ड टुडेज ऍक्टिव्हिटी. So now we are going to stop here. In the next video, we are going to solve the next activity. Okay? Thank you.